आज गडचिरोली इथे जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींचा मी माझ्या गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सुद्धा मी स्वागत करते, कारण मीही विदर्भाचीच आहे आणि छोटस काय असं ना, परंतु या मंचाचे सुद्धा मी आभार मानते. माझा परिचय करून देते. कधी काळी मला त्यांनी गोंदियाची वाघीण म्हणून म्हटलं होतं, पण काहींच्या मनात असा प्रश्न असेल की ती वाघीण गेली कुठे. माझं नाव आहे श्वेता मेश्राम. मी एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये गोंदिया जिल्ह्यात एका छोट्याशा गावात शाळेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूलला काम करते. माझा एक छोटासा मुलगा आहे आणि बऱ्याच जिम्मेदाऱ्या सुद्धा आहेत. मधात मी गडप झाली तर या कारणाने की माझा मुलगा जळालेला होता, सेकंड इयर गेली होती आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्रॉब्लेम मधून मी फेस केलं. वरून मामाने काही पेमेंट दिलं नव्हतं, त्याच्यामुळे थोडस जमवाजमी करावी लागली आणि बऱ्याच तडजोडींना पुढे जाता जाता तोंड देता देता मग मी काही आंदोलनाला येऊ शकली नाही. पण ती खंत मनात होती. तरी पण मी तुमची माफी मागते, कारण की ही लढाई तुमची आमची नाही, ही लढाई माझी आहे. जर असं आपण ठरवलं तर खरंच काहीतरी आग पेटू शकते. आणि मी तुम्हाला इथे काही मार्गदर्शन करायला उभी राहिलेली नाहीये. ती ज्वाला तेव्हाही होती, आजही आहे आणि तोपर्यंत असेल जोपर्यंत मी माझ्या शेवटचा क्षण देणार नाही, तेव्हा माझ्या रक्तात तो शेवटचा क्षण आणणार नाही, तोपर्यंत मी असत्यासाठी नेहमीच उभी असेल. आज मी साधारण या प्रशिक्षणार्थी जरी असली तर देवाच्या कृपेने मी एक जिवंत व्यक्ती म्हणून मी इथे उभी आहे आणि मी त्याचे धन्यवाद मानते की त्याने मला जिवंत ठेवलेलं आहे. मी एवढा तुम्हाला सांगू इच्छिते की बोलून बोलून बोलणार काय, बोलून बोलून बोलणार काय. अहो देवेंद्र मामा, तुम्ही ऐकता का राव? बोलून बोलून बोलणार काय देवेंद्र मामा, तुम्ही ऐकताय का राव? मला एवढंच म्हणायचंय की आम्ही त्यांची इज्जत करतो, रिस्पेक्ट करतो आणि तेही म्हणतात की आम्ही ते आमच्यामुळे खुर्चीवर बसले. जेव्हा मला एक शोकांतिका वाटते तेव्हा आज आम्ही बेरोजगार झालो आणि माफ करा मी तुम्हाला काही मोटिवेशन बोलत नाही, तुम्ही वरतीच आहात, पण मी पण तुमची इज्जत करते. पण जेव्हा आम्ही पायदळ रॅलीत येत होतो तर तुम्ही तुमच्यापैकी काही आम्हाला हसले, तेव्हा आम्हालाही भाव नाही, आम्हालाही घेत नाही, आम्हालाही फिलिंग्स आहेत. आम्हाला खूप वाईट वाटलं आणि हे सगळं देवेंद्र मामामुळेच होत आहे. कारण की बघा, आज आमच्यामध्ये काही ग्रॅज्युएशन आहेत केलेले, ट्वेल्थच्या नंतरचे आहेत, कोणी चांगले पीएचडी होल्डर होणार होते, कोणी चांगले अधिकारी होणार होते. पण असं वाटलं आम्हाला की चला आज एक कर्तव्यदक्ष पुरुष, कर्तव्यदक्ष व्यक्ती जेव्हा असं म्हणतो की मी हा महाराष्ट्राचा कायापालट करेल, तेव्हा आम्हाला असं वाटलं की चला ग होईल काहीतरी. आम्ही आपलं होतं नव्हतं ते अभ्यास सोडलं, होतं नव्हतं ते जिम्मेदाऱ्या सोडलं, होतं नव्हतं ते मामा देवेंद्र मामा एकनाथ मामा आम्ही आमचं कामं सोडलेत आणि तुम्ही आम्हाला असं रस्त्यावर उभं केलं. आणि आम्हाला तुम्ही काही काही महिलांना घराच्या बाहेर निघणं खूप कठीण असते, त्यांना सासरचं बोलणं ऐकायला लागतात. काही काही मुलांनी आत्महत्या केलं हो देवेंद्र मामा एकनाथ मामा आणि गर्दीवाले भावा बहिणींना तुम्ही सुद्धा आम्हाला हसलाच. तुम्ही आम्ही रडत रडत येतो इथपर्यंत, आमचे नेत्र टाकून येतो, आमच्या सासरच्यांचे बोलणं ऐकून येतो, आम्हाला हसतात तुम्ही आमच्या पत्रात काढले आणि आम्हाला तुम्ही आत्महत्या करायला लावता. आज आमचे काही बहीण भाऊ असे म्हणतात की आम्ही नक्षलवादी बनू, तुम्ही एकीकडे म्हणता की नक्षलवादी जर सरेंडर केलं तर आम्ही त्याला रोजगार देऊ. कसं रोजगार देणार? हे भाऊ तयार आहेत नक्षलवादी व्हायला, बहिणी तयार आहेत नक्षलवादी व्हायला. तुम्ही घेता का जिम्मा त्यांच्या भविष्याचा, घेता का जिम्मा त्यांच्या लेकरांच्या भविष्याचा? आज माझा लेकर 5 वर्षाचा होणार आहे, काही दिवसांमध्ये तो आता वाट बघतो की माझी मम्मा गव्हर्नमेंट सर्वंट होईल. आम्ही तुम्हाला किती नसतो, आम्ही तुमच्या खात्यामध्ये आलो, आम्ही तुमचे कामं केले. तुम्ही म्हणता की युवकांनी आमचे कामं केले, वा तुमच्या कामाला बरोबरी आले आणि तुम्ही आम्हाला काय केलं? आता दुधातलं जसं माशी फेकून देतात ना, तसं तुम्ही पण दूध थंड झाले आणि त्याची माशी काढली आणि फेकून गेली. देवेंद्र मामा तुम्ही असे केले आम्हाला. किती ओढावं, किती म्हणलावं, तेव्हा बांधलं, मजा काय येतात? तुम्ही कधी चाललात का देवेंद्र मामा? एकनाथ मामा म्हणतात मी गरीबाच्या घरातून जन्मलेला आहे, मी कर्तव्यदक्ष आहे आणि कर्तव्यदक्षच्या पोरांनी शेतकऱ्याच्या पोराने असेच शेतकऱ्याच्या पोरांना नक्षलवादी देणारे म्हणून आज त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण केलीत तुम्ही. आम्ही बोलत नाही, आम्ही काय नाही करू शकत. बघा एक युवा जेव्हा पेटला ना त्याचा उलटा अर्थ होतो वायू. आणि मग इथे असलेले वर्दीवाले तुम्ही पण आम्हाला नाही थांबवू शकत, ना आम्हाला गाठ थांबवू शकत, ना आम्हाला ते तिथे बसले कोणी थांबवू शकत, काय नाही करू शकत. आम्ही इथं आत्मसमर्पण कधी केलं किंवा आम्ही इथं आग लावलीत ना, आम्हाला आगीला कोणीही थांबवू शकत नाही आणि त्या आगीला कोणी
कोणीही तिथं पाणी टाकू शकत नाही. ही आज आमच्या मनात आहे, पण आम्ही थांबलोच का? कारण की आम्ही आजही देवेंद्र मामांची इज्जत करतो, एकनाथ मामांची इज्जत करतो, आणि त्या संविधानाची इज्जत करतो, आणि त्या थोर पुरुषांची इज्जत करतो. आमच्यासाठी हा बाप नेहमी तयार असतो. त्याने कधी पैसे मागितले नाही, कधी पैसे घेतले नाही. खंडपाठीकरांनी त्यांना मानाचा मुजरा करते. इथे उपस्थित सर्वांचे जेवढे गुण पुस्तक कोणी आमच्या आंदोलनाला येतात, कोणी आमच्या मनातल्या व्यथा समजून घ्यायला त्यांना पण मी मानाचा मुजरा करते. पण कित्येक आता कधी कधी असं वाटते, ज्या जवान पिढीचा, ज्या युवा पिढीचा देशातल्या राज्यातल्या एका कर्तव्यदक्ष पुरुषांनी त्याची नोंद घ्यायला पाहिजे, तो फक्त एक व्यक्ती पाठवतात. कदाचित तिथेही आले. माझ्या मैत्रिणीने मला एक प्रश्न विचारला, श्वेता म्हणते ते काय करतात? मी म्हटलं प्रत्येक आंदोलनाची दखल होते, किती कॅन्डिडेट आले ते मोजले जातात. म्हणजे तुम्ही तर आमची कशी किल्ली उडवण्यासाठी आम्हाला नेमलं होतात का? कशाने तुम्ही योजना काढल्यात? आम्ही तेव्हाही खुश होतो, तेव्हाही पोट भरत होतो, तुम्ही आम्हाला बेरोजगार केला, आताही पोट भरत आहोत, आणि मुळातपर्यंत आम्ही पोट भरणार. कारण ज्या निर्मिताने आम्हाला जन्माला घातलं, ती निर्मित एवढा सक्षम आहे देवेंद्र मामा आणि एकनाथ मामा, की जो आम्हाला पोटभर खाऊ घालू शकतो. पण हा जो कलंक आमच्या माध्यम मागलात तर तुम्ही हा कलंक आमचा मिटवून द्या, नाहीतर तुम्ही खुशीपाणी करा. आम्हाला करायचं आहे. आम्ही तुम्हाला काहीच करत नाही. कशाला योजना आणायच्या होत्या? ह्याची काही योजना, काही 10,000, काही माझे भाऊ आहेत त्यांच्या नोकराचं पेमेंट 10,000 आहे, काही माझ्या बहिणी आहेत त्यांच्या गाडीचं पेट्रोल 10,000 आहे. आम्ही स्वतः 14 किलोमीटर जाते एक ताई, जिला घर खर्च चालवायला लागतं. माझ्या रूमचं भाडं आहे 2700 रुपये. माझा स्वतःचा मुलगा आहे, त्याच्या शाळेची फी, त्याच्या औषधांची फी, त्याची ही त्याची ती सगळं काही करून त्या 10,000 आम्हाला अजूनही ऑक्टोबर नोव्हेंबरचा पेमेंट दिलेलं नाहीये. तर टाकणार काय होतं ते आम्ही आल्यानंतर आणि करणार काय? आणि ओरडल्याने आग नाही लागत तर माहिती, ओरडल्याने आग नाही लागत काही, ते आजच हृदयातली. आणि ते आज तुम्ही समजून घेतलं देवेंद्र मामा सरांनी मला म्हटलं की त्यांचे चॅनल आहे, तर खरंच तुम्हाला पान असतील, जर खरंच तुम्हाला हृदय असेल, आणि खरंच तुम्ही एखाद्या आईच्या मुद्रातून जन्माला आले असा देवेंद्र मामा एकनाथ मामा, तर आज नक्षलवादी होणाऱ्यांची आणि ह्या तुम्ही बेरोजगारांची मला कुणीतरी मी मेसेज वाटली की नक्षलवादी हा तुम्ही नाव घेऊ नका. आम्हाला कोणती विषय नक्षलवादी बनण्याची मला सांगा. नक्षलवाद्यांची एक डेफिनेशन केली जाते की जो शासनाच्या योजनांना त्रस्त होतो, जो एका अगत्याला त्रस्त होतो, तो नक्षलवादी. नक्षलचा अर्थ तरी समजतात का? नक्षलचा अर्थ माहित है? किसी की अक्कल पे हमको सोचना भी नहीं है और किसी की अक्कल को हमको मानना भी नहीं है. ये कब होता है मालूम है? जब आप लोग ऐसे ही हमको जब तड़पाते हो ना, तब वो नक्सलवादी बनते हैं. और नक्सलवादी कौन बनतात माहित है? गरीब लोक नाही बनत, बनवणीच बनवते, अंगोटाला हात पण नाही बनत. का नक्षलवादी? जेवढे आपण गव्हर्नमेंट सर्वंट आहोत ना, ते नक्षलवादी मध्ये आहेत, आणि त्यांना सगळं नाही येतं. आपल्याला यांना तुम्हाला काही नाही येत, त्यांना सगळं काही येतं. तुम्ही आम्हाला तुमच्या त्या पापाच्या उदरातून नक्षलवादी बनवता. आमच्या मातीच्या उदरातून आम्ही एक सक्षमवादी बनवून येतो, पॉझिटिव्हवादी बनवून येतो, आणि तुम्ही तुमच्या पापाच्या उदरातून आम्हाला नक्षलवादी बनवता. खरे नक्षलवादी हे सरकार म्हणावं की हे रणनीती म्हणावं की राजनीती म्हणावं, हा प्रश्न अजूनही माझा सुटलेला नाहीये. तुमचं माहित नाही मला. मी अजूनही म्हणते देवेंद्र मामा, तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्यावर दोषारोप करत नाही, तर तुम्ही विचार करा की तुम्ही केलात काय, आणि करून काय राहिला. तीच आंदोलनांची दखल आपण घेऊ शकत नाही, तर मग खुर्शीवर बसण्याचा अधिकार तरी कसा असावा? तुम्ही म्हणता की हमको बार बार लावो, बार बार लावो, बार बार लावो. म्हातारे झालात तरी तुम्हाला पंतप्रधान पाहिजे, तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, तुम्हाला उपमुख्यमंत्री पाहिजे. मग युवकांना त्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी, रोजच्या रोजीसाठी 10,000, 6,000, 8,000 घ्यायला तुम्ही जातो का? आम्ही सकाळी जातो काही, आम्ही तुमच्यासारखं सकाळी जातो आम्ही 10 वाजता 5 वाजता. युवा प्रशिक्षणार्थी आहे, ग्रामपंचायत तुम्ही सर्व करा रे. कशाला तुम्ही गव्हर्नमेंट वाले काय करता? खुर्च्या करता, त्यांची नोंद घेत नाही, त्यांची नोंद घेत नाही. बाकी जे माझे डिपार्टमेंटचे बहीण भाऊ आहेत ते एवढं याच्याने काम केलं की आपण जर इमानदारीने काम करू तर कुठेतरी गव्हर्नमेंट आमच्या कामाची दखल घेईल आणि आम्हाला कुठेतरी काम देईल. म्हणून आम्ही खूप इमानदारीने काम केलं, आणि जेवढे डिपार्टमेंट खाली पडले होते ना, तेवढ्या डिपार्टमेंट मध्ये अशी कामाची, यशाची आणि सगळ्या गोष्टींची भरभराटी आली कोणामुळे? त्या युवामुळे. आणि तुम्ही त्याला काय करून ठेवलं? एक झुंडा
लाश बनवून ठेवलं तुम्ही आम्हाला. आणि आज हा युवा म्हणतो की मी नक्षलवादी बनेल, आणि हा जर युवा नक्षलवादी बनला ना तर मी आधीच सांगते की ह्या देशामध्ये राजनीती चालणार नाही, युवावादी राजनीती चालेल फक्त. आणि एवढे भयानक चालेल की त्याची काही हद नाही. आज तुम्ही म्हणता मॅसेजवरती असंच बोलले की हा शब्द घेऊ नका, पण हा शब्द एकदा का मनात गेला ना, फक्त हातात बंदूक घेणे आणि एकमेकांचा मर्डर करणे तर हा नक्षलवादी नव्हे, हा नक्षलवादीच नव्हे. तर घाबरवलं. जर युवकांनी ठरवलं, त्यांच्या परिवाराने ठरवलं की निवडणुकीवर बहिष्कार आणायचं, तोही एक नक्षलवादच आहे, लक्षात ठेवा मनात आलं. जर त्यांनी ठरवलं की त्यांच्या गाडीला आपण जाऊन द्यायचं नाही, विदाऊट गोळीबार, विदाऊट काही कपडे जर झोपले आणि म्हटलं चालू आमच्या अंगावर येतो, तर हाही एक नक्षलवादच आहे. फक्त हातात बंदूक घेणे, हातात आक्रमक काही धरून घेणे एक नक्षलात नसते. जेव्हा देशला इथून येतात ना, माझा एक बंधू म्हणतो ताई मला भाऊ म्हणते पण कधीच माझ्यासाठी मुलगी बघत नाही का. पण जेव्हा मी युवा प्रशिक्षणार्थी होईल ना तेव्हा म्हणतो मला, आज मला आता बोलायचं वाटतं की तो म्हणतो की मी माझ्या लग्नाची घरात कशी नाही काढणार ना, त्याचा माझ्या हातामध्ये ऑर्डर आला म्हणतो तर मी एवढं भयानक घरात काढीन म्हणतो. असे ह्या देवेंद्र मामाने अशा उठा करून ठेवला त्यांच्या जीवनामध्ये की तो म्हणतो की जेवढी माझ्या लग्नाची वरात नाही काढणार तेवढी मी ह्या माझ्या युवा प्रशिक्षणात रिझल्टाची आणि त्या जो मला ऑर्डर दिला म्हणतो त्या हाताने ते असं ना त्या ऑर्डर तिने वरात काढून म्हणतो आणि तिथून सगळ्याची मिरवणूक काढून म्हणतो अशी तिथे आधी तुम्ही वाट बघत आहे. असे तितकं त्यांच्या मनात येत आहे. रोज बघते कोणी ना कोणी आत्महत्या करतात माझे भाऊ, काही आमचं एवढं मजबूत काढूच नाही. तुम्हाला एक 1.5 लाख पेमेंट नसतो, 2 दिवस लेट झाला तर तुम्ही संत करता राहू आणि आम्ही नाही करायला 10,000 8,000 आणि 6,000 आले ते आम्हाला तुम्ही 6 महिन्यापासून पेमेंट दिलत नाही. आम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही आमचे रोजगार आधीच शिल्लक तुम्ही नक्षलवादी करे, आम्ही नक्षलवादी नाही चिन्हाऱ्याला तुम्ही नक्षलवादी म्हणतात का. मग तुम्ही आम्ही होतो माझं त्या रोजगारामध्ये होतो, तुम्ही आम्हाला तिथून खाली केलं का. कारण तुम्ही आम्हाला वादा दिला होता की आम्ही काय करणार आहोत, तुम्हाला रोजगार देणार आहोत. आहात त्या याच्यामध्ये आणि आता म्हणतात की गव्हर्नमेंट अशी योजना लागू नाहीये. मग काय करायचं आता, समर्थन करायचं कसं की डायरेक्ट सरेंडर करायचं, कसं करायचं, काय करायचं समजत नाही. भरपूर वेदना आहेत, भरपूर गोष्टी आहेत, पण जेव्हा जर आम्ही आता खाली झालोत आणि आम्हाला जेव्हा होतात लोक ती वेदना खूप भयानक आहे तर आमची, आणि ते बोलून दाखवू शकत नाही, आम्ही ते ज्वलंत करून दाखवू शकत नाही, आम्ही ओढू शकत नाही. कारण की सगळे लोक आम्हाला होतात की बघा हे युवा प्रशिक्षणार्थी चालले, देवेंद्र मामाचे भाचे चालले, एकनाथ मामाचे भाचे चालले, कुठे चालले, उघड्यावर चालले. मामाही तुम्ही आज रोजगार भेटेल का माहित नाही, काय होणार आहे काही नाही माहित नाही, काही माहित नाही त्यांना, फक्त चालत आहे अशी एक आश आहे. आणि देव म्हणतो की आशावादी असावं, निराशावादी नसावं. तीच एक आशा घेऊन आम्ही चालत आहोत असं म्हटलं जातं. एक कोटेशन आहे की राजा कमल नाली है तो जल के समान होता है, जिधर वह चाहे निर्मित उसको ओढ सकता है. मी एवढंच म्हणेल की निर्मिता तू जर आहे जिवंत बाप्पा देव बाप्पा तू आहे तर तू त्या निर्मिताचा जो इथे बसलेला आहे देवेंद्र मामा एकनाथ मामा त्यांच्या जीवनामध्ये असं काम कर आणि त्याला एवढीशी पब्लिक का असो ना, पण तू आम्हाला आमचे रोजगार आमच्या पदरात घाल बाबा, एवढी तुला हात जोडून विनंती आहे. त्या माझ्या बहीण भावांमार्फत माझ्या महाराष्ट्राचे तमाम माझे बेरोजगार बहीण भावामार्फत मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुमच्याच जर काळी असेल आणि खरंच तुम्ही एका आईच्या उद्राची जर जन्माला आले असेल, कारण की तिच्या वेदना तुम्ही समजू शकत नाही, कारण तुम्ही आज मोठ्या धर्तीवर बसलेले आहात, तुम्हाला ते नाही समजणार. पण एक आई एक बहीण काय वेदना सहन करते आणि तुम्ही इथपर्यंत आला, तुमची पत्नी तुमच्यासाठी काय काय करते, जेव्हा तुम्हाला हे समजेल की आपण दुसऱ्यांच्या लेकरांचं, तेव्हा आम्ही फक्त स्त्रियांसाठी नाही बोलतोय, तुम्ही तुमचे लेकरू आहात, तुम्ही पुरुष प्रधान, त्यांनाही त्यांची आई बहिणी पत्नी विचारतात, अहो चाललात तर रोजगार घेऊन या, दादा चाललाच रे तर रोजगार घेऊन ये, दादा चाललाच रे तर रोजगार घेऊन ये, कित्येक आपण म्हणतो हो यावेळेस नक्कीच पण प्रत्येक वेळेस आम्ही निराश होऊन येतो. आणि मी यावेळेस सर्वच विचार करते, विश्वास करते की यावेळेस मामा तुम्ही खरंच आमची लाज राखाल आणि आमच्या पत्रामध्ये तुम्ही रोजगार घालाल, एवढीच विश्वास करते. आणि एवढंच तुम्हाला मागते की आम्हाला कोणत्याही वाईट याच्यावर जाऊ देऊ नका, कोणाला आत्महत्या करू देऊ नका, कारण तुमचं जे राज्य सरकार असं चालेल आणि तुमचं जे शासनकाल असं होते की याच काळामध्ये युवकांना रोजगार दिलात आणि याच काळामध्ये युवकांच्या आत्महत्या भरपूर झाल्यात आणि याच काळामध्ये होऊ नको असं पाप युवकांकडून होऊ देऊ नका की ते कोणत्या वाईट मार्गावर जाऊन असं एकमेव शासनकालाचं होऊ देऊ नका, तुमच्या नावाला कलंक लागू देऊ नका. आणि हे खरंच गांभीर्याची गोष्ट आहे देवेंद्र मामा, तुम्ही विचार करा एकनाथ मामा,
तुम्ही खूप बोललात, पण मला असं वाटतं की देवेंद्र मामा आमच्यासाठी नक्कीच विचार करतील. आणि मला असं वाटतं की खरंच ते जर आईच्या उतरातून जन्माला आलेले आहेत तर त्यांचं आज काळीच फुटेल. त्यांनाही पोटतिडकीने वाटेल की माझे लेकर, माझे भाचे, माझे बंधू भगिनी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि बस करावा, आता हा खेळ संपवावा आणि त्यांना न्याय द्यावा. एवढं जरी विचार केला तर तेवढा मी तिथे धन्यवादच देते आणि त्यांना ते सत्कृती दिलं असंच मी विचार करते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. तुम्ही ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. आणि तुमच्या मनाला जर वेगळं वाटतं तर मी तुमची सुद्धा माफी मागते, कारण तुम्ही आम्हाला काही लोक हसले होतात ती वेदना मी व्यक्त केली. कारण की आज तुम्ही गव्हर्नमेंटच्या याच्यावर असणार, आम्ही नसलो कदाचित आमचा आजचा दिवस पॉझिटिव्ह होऊ शकतो आणि आम्ही पण येऊ शकतो. पण गव्हर्नमेंट नाही असं काही नाही. तुम्ही आमच्या बंधू भगिनी आहात, आम्ही तुमच्या बंधू भगिनी आहात. तुम्ही आमच्या वेदना समजून घ्या, आम्ही तुम्हाला समजून घेऊ. पण असं नाही पण कधीच कुणावर असू नये, कधीही बाजी पलटत असते. थँक्यू.